नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वर्षांपासून लग्न, मुंज, रिसेप्शन, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमांमध्ये जेवण वाढण्यासाठी पत्रावळ्यांचा वापर केला जात होता. पण जमाना बदलला आणि पत्रावळ्यांची जागा सिल्वर पेपरने बनवलेल्या थाळ्यांनी घेतली. या सिल्वर पेपर पासून बनवलेल्या थाळ्या आजकाल सर्व कार्यक्रमांमध्ये सर्रास वापरल्या जात आहेत. या थाळ्यांबरोबरच सिल्वर पेपर पासून बनवलेल्या द्रोणला सुद्धा प्रचंड मागणी आहे. अशा प्रकारच्या थाळ्या आणि द्रोण हे रिसायकल केले जाऊ शकत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ते अत्यंत चांगले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सिल्वर पेपर बनवण्याचा बिझनेस कसा सुरू करावा. मित्रांनो, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला काही कच्च्या मालाची गरज भासते, जसं की ब्राऊन पेपर, सिल्वर पेपर आणि तो चिटकवण्यासाठी गम. ब्राऊन पेपरची किंमत मार्केटमध्ये जवळपास 1000 रुपयांच्या आसपास आहे, तर सिल्वर पेपरची किंमत 38 रुपये प्रति किलोग्रॅम एवढी आहे. चिटकवण्यासाठी जो गम वापरला जातो त्याची किंमत 200 रुपये प्रति लिटर एवढी आहे. आता जाणून घेऊया या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल कुठून खरेदी करावा. मित्रांनो, आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा कच्चा माल खरेदी करू शकता. पण ऑनलाईन जर खरेदी केला तर तो तुलनेने आपल्याला स्वस्त पडतो. हा माल खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून आपण हा माल ऑनलाईन खरेदी करू शकता. या व्यवसायासाठी लागणारी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सिल्वर पेपर मेकिंग मशीन. ही मशीन पूर्णपणे स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक असते. बाजारामध्ये या मशीन्सची किंमत 1 लाख रुपयांपासून सुरू होते. ही मशीन आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता. ही मशीन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ही मशीन जर आपण सलग 10 तास चालवली तर यापासून आपण 1500 किलोग्रॅम सिल्वर पेपर बनवू शकता. आता जाणून घेऊया या व्यवसायातून किती रुपयांचं उत्पन्न मिळतं. साधारणतः 1 किलोग्रॅम सिल्वर प्लेट पेपरच्या मागे आपल्याला 2 ते 3 रुपयांचा फायदा होतो. जर आपण दिवसाला 10 तास काम करून 1500 किलोग्रॅम सिल्वर पेपरचं उत्पादन केलं तर दिवसाला आपल्याला जवळपास 4000 रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. जर यातून सर्व खर्च वजा केले तर निव्वळ 80,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आपण या व्यवसायातून आरामात मिळवू शकता. आता जाणून घेऊया सिल्वर पेपर बनविण्याच्या प्रक्रियेबद्दल. ऑटोमॅटिक मशीनच्या सहाय्यानं सिल्वर पेपर बनवण्याची प्रक्रिया खूपच सोपी होते. सर्वात प्रथम ब्राऊन पेपर रोलला मशीनमध्ये व्यवस्थित लावून घ्या. जर पेपर रोल व्यवस्थित लावला नाही तर पेपरवर घड्या पडण्याची किंवा तो फाटण्याची शक्यता असते. म्हणून ज्यावेळी आपण ब्राऊन पेपर रोल मशीन मध्ये लावाल त्यावेळी योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असतं. ब्राऊन पेपरच्या वर सिल्वर फॉइलचा रोल लावला जातो. मशीन मध्ये गम ठेवण्यासाठी एक वेगळी जागा दिलेली असते. या गमच्या सहाय्यानं दोन्ही पेपर एकमेकांना चिटकवून ते मशीन मध्ये चांगल्या प्रकारे प्रेस केले जातात. यानंतर कागदी पत्रावळ्या बनवण्यासाठीचा पेपर तयार होतो, ज्याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या सिल्वर कागदाच्या पत्रावळ्या किंवा द्रोण बनवले जातात. या व्यापारासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जागेची निवड. या व्यवसायामध्ये वापरण्यात येणारी ऑटोमॅटिक मशीन ठेवण्यासाठी कमीत कमी 150 फूट स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता असते. या व्यवसायामध्ये वापरण्यात येणारा कच्चा माल ठेवण्यासाठी सुद्धा जागेची आवश्यकता भासते. आपण सरासरी 500 स्क्वेअर फूट जागेमध्ये हा व्यवसाय आरामात करू शकता. आता जाणून घेऊया सिल्वर पेपरचं पॅकेजिंग कसं केलं जातं. हा प्रॉडक्ट पॅक करण्यासाठी विशेष प्रकारच्या पॅकिंगची गरज नसते. एका साध्या पॉलिथिन बॅगेमध्ये सुद्धा आपण आपलं प्रॉडक्ट पॅक करू शकता. पॉलिथिन बॅगेमध्ये आपलं प्रॉडक्ट पॅक करण्याचा उद्देश एवढाच की आपल्या प्रॉडक्टचं पाण्यापासून संरक्षण व्हावं. आता जाणून घेऊया या प्रॉडक्टचं मार्केटिंग कसं केलं जातं. या प्रॉडक्टचं मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला अशा दुकानांची निवड करावी लागते ज्या दुकानांमध्ये लग्न आणि रिसेप्शन या संबंधीचं सर्व साहित्य उपलब्ध असतं. आपण आपलं स्वतःचं दुकान उघडून सुद्धा आपल्या मालाची विक्री करू शकता. आपण Amazon किंवा फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन वेबसाईटवर सुद्धा अकाउंट ओपन करून आपल्या मालाची विक्री करू शकता. आता जाणून घेऊया या व्यापारासाठी रजिस्ट्रेशन कसं केलं जातं. आपल्या व्यवसायाचं MSME म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं. या रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया एका वेगळ्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली
आलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. मित्रांनो, या व्यवसायाची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आगामी काळात या व्यवसायाला खूप मोठी मागणी असणार आहे. कारण पारंपरिक पत्रावळ्यांचा वापर सगळीकडे जवळपास बंद झालेला आहे. त्यामुळे या सिल्वर प्लेटला मोठी मागणी आहे. मागणीच्या मानाने सध्या तरी या व्यवसायात पुरवठादार कमी आहेत. त्यामुळे जर आपण हा व्यवसाय केला तर अल्पावधीतच आपण या व्यवसायातून चांगले पैसे मिळवू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन आणि धमाकेदार बिझनेस आयडिया घेऊन. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.